माझी प्रतिक्रिया तुम्ही जर विचारली तर एकनाथ शिंदे मराठा समाजामध्ये आणि मराठा लिडरशिपमध्ये नंबर 1 आहे. उरलेले त्यांनी शिक्षकच मारून टाकली आणि उरलेल्या सगळ्या मराठा लीडरला झोपून टाकले. त्याच्यामुळे आता असं फक्त म्हणजे बोली भाषेमध्ये मला असं दिसते मराठा समाजाला जे काही मी मराठा समाजामध्ये ऐकतोय कालपासून, जेवढे मला मराठा समाजामध्ये मिळतात त्यामध्ये एकनाथ शिंदे सोडले तर उरलेले सगळे मराठा लीडर्स हे बोल्ड झालेले, आऊट झालेले. जेव्हा मराठा समाजापुरतं बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे हे आज नंबर 1 वरती आहेत अशी परिस्थिती आहे. परंतु त्यांनी काढलेला JR हा कायद्याच्या चौकटीत बसेल का? आता एक लक्षात कोण बघायचं ते बघेल. आपण कशा त्याच्यामध्ये आजची राजकीय परिस्थिती मी आपल्याला सांगतो की आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये मराठा समाजापुरते मराठा वर्गापुरतं बोलायचं झालं तर उरलेले सगळे लीडर्स बोल्ड आऊट झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे हा शिक्षण मारतोय अशी परिस्थिती आहे. कालच्या निर्णयातून झालेला आहे. त्या कालच्या निर्णयातून असताना मराठा लिडरशिप जी आहे ती सगळी बोल्ड आऊट झाली आणि एकनाथ शिंदे आपले शिक्षण मारतात अशी परिस्थिती. राजकीय लाभ एकनाथ शिंदेंनाच होणार.